मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या दालनामध्ये आज बैठक झाली। मंत्री महोदय रवींद्रजी चव्हाण, पालकमंत्री सिंधुदुर्ग दीपकभाई केसरकर, आमदार नितेशजी राणे, राजन तेलीजी, मी आम्ही सगळी मंडळी कोकणातली उपस्थित होतो। प्रामुख्याने आजच्या बैठकीमध्ये जी बैठक लागली होती ती माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या विनंतीवरून की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जवळजवळ आणि कोल्हापूरच्या काही भागामध्ये जवळजवळ महाराष्ट्रातला 75% काजूचं शेतकऱ्यांचं उत्पादन हे त्या 3 तालुक्यामध्ये आहे। त्यामुळे या मंडळींना जे काजू उत्पादक शेतकरी आहेत त्यांना चांगला भाव मिळावा आणि हमी भाव जरी लागू करता आला नाही तर गोव्याच्या धर्तीवरती गोव्याने एक चांगली योजना त्या ठिकाणी राबवलेली आहे काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी। साधारणतः 150 रुपयाचा त्यांनी भाव ठरवला आणि जो काही मार्केट भाव येईल त्याच्यामधलं भावांतर जे असतं, 2 भावांमधलं अंतर 150 रुपये ठरवल्याने 120 रुपये आलं तर 30 रुपये 20 रुपये हे भावांतर योजनेमध्ये पैसे देण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी सगळ्या मंडळींनी केली। माननीय मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी ती मान्य केली आणि ती कॅबिनेट समोर नेण्याचं या सगळ्या मंत्री महोदयांना बरोबर घेऊन यांचं मान्य केलं। माननीय अजितदादा पवार असतील, माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास या आणून याआधी आमचा आग्रह होता की या अधिवेशनातच या काजूच्या दराचा जो काही सरकारी दर आम्हाला मिळणार आहे, जो काही भावांतर मिळणार आहे त्याची जी घोषणा करावी अशी विनंती आम्ही सगळ्यांनी केली, ती त्यांनी मान्य केली। आणि उद्या मला वाटते अजितदादा पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होईल आणि मला विश्वास आहे या अधिवेशन संपण्यापूर्वी काजूला भावांतराच्या प्रमाणे गोव्याच्या धर्तीवरती भावांतर योजना लागू होईल असा मला विश्वास आहे।